श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे दिनांक 24 फेब्रुवारी आणि वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे या महिन्यातील माघ पौर्णिमा. या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, ही जी माघ महिन्यातील पौर्णिमा आहे तर तिला अतिशय महत्त्व दिलं जातं, कारण या पौर्णिमेला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला त्याचबरोबर दान करण्याला अतिशय महत्त्व आहे. हे जे स्नान आहे तर ते पौष पौर्णिमेला सुरू होतं आणि माघ पौर्णिमेला समाप्त होतं. तर पहा, या माघ महिन्यामधला प्रत्येक दिवस आपण पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्वाचा होता. तर आज माघ पौर्णिमा आहे आणि या दिवशी दान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. आपण जर काळ्या तिळाचं दान केलं तर आपल्या घरामध्ये जी संकट अडचण आहेत ते तर दूर होऊन जातीलच, त्याचबरोबर आपले जे काही पितृदोष आहेत तो दूर होऊन जाईल. माघ पौर्णिमेला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा आणि पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवशी असं म्हटलं जातं की जे काही देवी देवता आहेत, जे लक्ष्मी माता, भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवर असतात आणि जे कोणी आपली सेवा पूजा उपासना करत आहे त्यांना ते धनवर्षाव करत असतात. आणि पहा, म्हणूनच आपल्याला या पवित्र दिवशी अत्यंत महत्त्वाचे उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे असतात. तर आपल्याला पहा, आज संध्याकाळी घरातून अशी ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घराच्या बाहेर फेकली तर घरातील जी इडापिडा आहे, जी संकट आहेत, वाईट शक्ती आहे, अडचणी, जे दोष लागलेले आहेत ते सर्व दूर होऊन जाते आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. जे काही आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आता पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही हा उपाय रात्री 12पर्यंत कधीही करू शकता. तर पहा, आपल्याला जे काही हे उपाय सांगणार आहे तर ते आपल्याला का करायचे आहेत, तर आपल्या घरामध्ये जर भांडणं होत असतील, ही भांडणं नवरा बायकोची असू द्या, सासू सुनांची असू द्या किंवा घरामध्ये इतर सदस्यांमध्ये सुद्धा मतभेद असतील, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल आणि पहा, आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे, म्हणजे आपण जे काही पैसे आपल्याकडे येतात तर ते आपल्याकडून जास्त खर्च होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकत नाही. लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वावरत असते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय हे करायचे असतात. यामुळेच बघा, कधी कधी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो आणि आपल्याकडे पैसा हा येत नाही आणि जरी पैसा आला तरी तो टिकत नाही. म्हणजे आज पैसे आले आणि उद्या लगेच ते खर्च होतात, असं होतं. आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही. हा पैसा जो आहे तर तो अचानक खर्च होतो. असे काही खड्डे आपल्या जीवनामध्ये येतात की अचानक आपल्याला ते पैसे बाहेर द्यावे लागतात. म्हणजे आजारपण असेल किंवा अचानक कोणत्याही गोष्टी घडू शकतात, जेणेकरून ते पैसे आपल्याला आपल्या घराबाहेर जातात आणि आपल्या घरामध्ये ती लक्ष्मी टिकून राहत नाही. त्यासाठी पहा, आपल्याला काय उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंब हे कुठंही डागळलेला किंवा सडलेला, खराब झालेला घेऊ नका. एकदम फ्रेश आणि स्वच्छ चांगलाच लिंबू आपल्याला घ्यायचा. हे जे लिंबू आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्या पूर्ण घराच्या भिंतींना टच करायचं आहे. हे लिंबू तुम्ही ज्यावेळेस आपल्या घराच्या भिंतींना टच करणार आहात त्यावेळेस आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम असं आपल्याला म्हणत हे लिंबू टच करायचं आहे. यानंतर आपल्याला हे जे लिंबू आहे तर ते आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जे व्यक्ती आहेत, जे मुलं आहेत, लहान मुलं असेल, मोठे मुलं असतील आणि घरात आजारी माणसं असतील, सर्वांवरून आपल्याला हे 7-7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे लिंबू आहे तर ते आपल्या घराचा जो डस्टबिन आहे तर तो घराच्या बाहेरच असावा आणि घराच्या बाहेरच हे लिंबू आपल्याला आपल्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे. पहा, लिंबू हे नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं आणि घरातली जी नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं.
असा हा एक उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जाते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात. तर पहा, आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे. या उपायासाठी सुद्धा तर यासाठी आपल्याला लागणार आहेत काळे तीळ. आणि काळे तीळ हे घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी, पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहे आणि थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. यानंतर आपल्याला 7 काळे मिरे घ्यायचे आहेत. जे मसाल्यामध्ये आपण वापरतो पहा, ते काळे मिरे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण असे काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये, आपल्या मुलांमधली जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाते. या वस्तू ज्यावेळेस आपण सर्वांवरून उतरवणार आहोत त्यावेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ह्या वस्तू त्यांच्यावरून उतरवायच्या. आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला डोक्यापासून तर पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. तर बघा, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, ते खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांच्यावरून सुद्धा उतरवायचं आहे. त्याचबरोबर एखादी आजारी व्यक्ती आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला 7 वेळा उतरवायचे आहेत. वरची जी चौकट आणि खाली जो उंबरठा आहे त्याला टच करत ह्या वस्तू आपल्याला घरावरून 7 वेळा उतरवायच्या आहेत मुख्य दरवाजावरून. आणि हे उतरवल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे. आपल्या घराच्या बाहेर आणि ह्या वस्तू आपल्या घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला आपल्याला फेकून द्यायच्या आहेत. जर दक्षिण दिशेला कुणाचं घर असेल, तुम्हाला जर तिथे फेकणं जमत नसेल तर तुम्हाला थोडंसं पुढं जिथे मोकळी जागा असेल अशा ठिकाणी जाऊन टाकायचं आहे. जर अशी काही जागा नसेल तर मग तुम्हाला तुमच्या डस्टबिनमध्ये ही वस्तू टाकून द्यायच्या आहेत. आणि पहा, टाकल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि सरळ पुढे पाहूनच आपल्याला घरी यायचं आहे. हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये जाऊन देवाचा दिवा लावायचा आहे, देवाला नमस्कार करायचा आहे. जर आपण मागे वळून पाहिलं तर ती जी नकारात्मकता घराच्या बाहेर आपण फेकलेली आहे ती परत आपल्यासोबत, आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे आपल्याला चुकूनही मागे वळून पाहायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, नव्याची पौर्णिमा आहे आणि या दिवशी तुम्ही असे जे उपाय जर केले तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते. आपल्या घरातल्या अडीअडचणी सर्व दूर होतात आणि आपल्या घराची, मुलांची खूप सारी प्रगती होते. आपल्या घरामध्ये जी इडापिडा आहे, वाईट शक्ती असेल, नजर दोष असतील ते सर्व दूर होऊन जातात. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.